वर्षभर टिकणारी आणि कोणत्याही नाश्त्यासोबत तुम्ही खाऊ शकाल अशी टेस्टी आंबट तिखट गोड चटणी आहे ही। यासाठी काश्मीरी मिरच्या आणि तिखट 2 प्रकारच्या मिरच्या भिजत घालायच्या आहेत। कैरीची सालं काढून मोठ्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या आहेत। भिजवलेल्या मिरच्या, लसूण, आलं, जिरं, मीठ टाकून वाटून घ्यायचं आहे। याची मस्त पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि याला आपण फोडणीसुद्धा द्यायची आहे। मस्त रंग आलेला आहे। याची पूर्ण रेसिपी तुम्ही माझ्या मयुरी किचनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघू शकता। तेलामध्ये कढीपत्त्याची पानं आणि हिंग टाकून याला फोडणी करून घ्यायची आहे। वाटून घेतलेली पेस्ट छान परतून घ्यायची आहे दाटसर होईपर्यंत। यामध्ये चवीपुरतं मीठ आणि गूळ टाकून घ्यायचं आहे। अर्ध लिंबू पिळायचं आहे। गूळ आणि लिंबू टाकल्यामुळे चटणी आपली छान टिकते आणि रंग स्वादसुद्धा खूप छान येतो। थंड झाल्यावर हिचा रंग अप्रतिम असा येतो। थंड झालं की तुम्ही काचेच्या बाउलमध्ये भरण्यामध्ये भरून ठेवा। करून पहा, आवडल्यास लाईक